Hello students, now we are going to complete the table showing the account debited and credited. First 2 or 3 videos are prepared and you are also studied for started business with cash or any asset and opened a bank account by depositing some money. So these transactions are already studied. So we will take next transactions in this video. Loan taken from Bank of India BOI of rupees 10,000 loan taken from Bank of India of rupees 10,000. बँक ऑफ इंडियाकडून आपण 10,000 रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे. आता कर्ज घेतलं म्हणजे काय, पैसे येणार आहे. पैसे येणार, कॅश कम्स इन आणि कॅश कम्स इन कशाच्या माध्यमातून कॅश आलेले आहे, काय घेतलं आपण, लोन घेतलेलं आहे. सो बँक ऑफ इंडिया लोन, बँक ऑफ इंडिया इज अ गिव्हर ऑफ द लोन. क्रेडिट द गिव्हरच असणार आहे, पण ते गिव्हर म्हणजे लोन दिलेलं आहे. बँक ऑफ इंडियानं आपल्याला लोन दिलेलं आहे. सो लोन गिव्हन बाय BOI. लोन गिव्हन बाय बँक ऑफ इंडिया BOI. बँक ऑफ इंडियाकडे आपण गेलो, 10,000चं कर्ज घेतलेलं आहे. कर्ज घेतलं, कॅश आता रोख देत नाही, कारण अकाउंटला जमा होतात किंवा करंट अकाउंटला खरं जमा होतं, पण आपण कॅश अकाउंटच म्हणून येतं. काय वेळा बँक अकाउंट पण होऊ शकतं, अकाउंटला जमा करतात. बँक अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया लोन अकाउंट पण होईल. आता आपण कॅशच म्हणूया इथं सुरुवात आहे नंतर. कॅश कम्स इन आणि कॅश कशी आहे, लोन गिवन बाय बँक ऑफ इंडिया. इथं अकाउंट आहे कॅश अकाउंट. याच्यामध्ये सुद्धा लोन टेकन म्हणजे कॅश याच्यामध्ये असतं. आणि दुसरं कुठलं, लोन ऑफ बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया लोन अकाउंट, बँक ऑफ इंडिया लोन अकाउंट, बँक ऑफ इंडिया लोन अकाउंट, कॅश अकाउंट. बरं, याच्यामध्ये झालेलं आहे नो डिस्कशन. जवळपास 10 ट्रान्झॅक्शन झाली असते ज्याच्यामध्ये कॅश अकाउंट आलेलं आहे. कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे आणि बँक ऑफ इंडिया आहे कुठलं असणार आहे, अर्थातच पर्सनल अकाउंट. आता हळूहळू तुम्हाला अकाउंटचं क्लासिफिकेशन करता येणार आहे. प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि बघितल्यानंतर कॅश अकाउंट, रिअल अकाउंट याचा सांगितलं. आता कॅश काय आलेली आहे, कॅश आलेली आहे. कॅश रिअल अकाउंट आहे, आलेली आहे. आणि रिअल अकाउंट काय सांगतं, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो इन धिस ट्रान्झॅक्शन डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन आहे, रूल डेबिटचा आहे, रूल अप्लाइड ऑफ डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. सो डेबिट व्हॉट कम्स इन, सो डेबिट डायरेक्ट आपण पूर्ण करू. कॅश अकाउंट डेबिट होणार, कॅश अकाउंट डेबिट होणार. डेबिट शुड बी गिवन टू कॅश अकाउंट. पर्सनल अकाउंट, लोन अकाउंट आहे. बँक ऑफ इंडियाकडून आपण लोन घेतलेलं आहे. सो इथं आणि बँक ऑफ इंडियानं लोन आम्हाला दिलेलं आहे. आपण काय बँकेला लोन देत नाही कधी सुद्धा, बँकेकडून आपण कर्ज घेत असतो. त्यामुळं बँक ऑफ इंडिया इज अ गिव्हर ऑफ लोन. सो क्रेडिट द गिव्हर, पर्सनल अकाउंटचा गिव्हर आहे म्हटल्यानंतर क्रेडिटचा रूल असणार आहे. आणि रिसिव्हर असेल तर तो डेबिट म्हणतो, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. क्रेडिट द गिव्हर हा रूल आपण वापरणार. क्रेडिट द गिव्हर, सो क्रेडिट कुठला, गिव्हर. फक्त इथे पण बँक ऑफ इंडिया म्हणायचं नाही. बँक ऑफ इंडिया लोन अकाउंट आहे, लोन अकाउंट महत्त्वाचं. बँक ऑफ इंडिया लोन अकाउंट, बँक ऑफ इंडिया लोन अकाउंट.
ठीक आहे. सेकंड घेऊया परचेस्ड फर्निचर. ॲसेट खरेदी केली. Purchased furniture of rupees 5,000 from Mangesh. इथंच फुल स्टॉप दिला लक्षात घ्या. ऑन क्रेडिट, ऑन कॅश असं दिलं नाही. मागच्या ह्याच्यामध्ये आपण ऑन क्रेडिट किंवा फॉर कॅश असा उल्लेख केला होता. इथे ऑन क्रेडिट किंवा फॉर कॅश असं म्हटलं नाही आहे. ज्यावेळी इथं कॅश म्हणत नाही आणि व्यक्ती आहे त्या अर्थी इथं क्रेडिट परचेस आहे. क्रेडिट परचेस ऑफ फर्निचर. परचेस्ड फर्निचर ऑफ रुपीज 5,000 फ्रॉम मंगेश. मंगेश ट्रेडर म्हणा. मंगेश ट्रेडर काय प्रॉब्लेम. मंगेश ट्रेडर कडून आपण फर्निचर खरेदी केलेलं आहे. आता फर्निचर खरेदी केलं सर इफेक्ट काय. फर्निचर कमसे खरेदी केलं येणार आहे. फर्निचर कमसे फर्निचर हे फर्निचर अकाउंट आहे. फर्निचर अकाउंट आहे. याच्यामध्ये फर्निचर खरेदी केलं. फर्निचर ॲसेट. फर्निचर असेल, मशिनरी असेल, कॉम्प्युटर असेल, एनी ॲसेट व्हेन एव्हर यू परचेस सो दॅट ॲसेट कम्स इन आणि ॲसेट अकाउंट ऑलवेज डेबिटेड व्हेन परचेस. सेल्स असेल तर क्रेडिट होईल. नंतर आपण ते घेणार. ते अगोदर परचेस बघूया. परचेस ऑफ ॲसेट ऑन क्रेडिट आहे. उधारीने खरेदी केली आणि उधारी म्हटल्यानंतर कुठलं येतं पर्सनल अकाउंट. एनी क्रेडिट परचेस और क्रेडिट सेल्स आयदर गुड्स और एसेट व्हेन एव्हर वी परचेस और सेल्स गुड्स और एसेट्स ऑन क्रेडिट परचेस अकाउंट अराइज. सो फर्निचर कोणी दिलं. इथं मंगेश ट्रेडर गिव्ज फर्निचर. म्हणजे इथं मंगेश ट्रेडर अकाउंट येईल. इथं दुसरं अकाउंट येईल मंगेश ट्रेडर्स अकाउंट. आणि मंगेश ट्रेडर आता आम्ही खरेदी केलं म्हणजे मंगेश ट्रेडरनं दिलेलं आहे. मंगेश ट्रेडर गिव्ज फर्निचर. मंगेश गिव्ज किंवा गिवन. मंगेश हॅज गिवन फर्निचर. मंगेश गिवन द फर्निचर किंवा गिव्ज द फर्निचर. मंगेश ट्रेडरनं फर्निचर दिलेलं आहे. फर्निचर अर्थात ॲसेट आहे. ॲसेट म्हटल्यानंतर ते रिअल अकाउंट आहे. आणि मंगेश ट्रेडर व्यक्ती आहे. नॅशनल पर्सन आहे. पर्सनल अकाउंट आहे. हे सुद्धा आता हळूहळू तुम्हाला समजणार आहे. म्हणून मी थोडं फास्ट जातोय कारण जवळपास चौथा वेळी असणार आहे तर आपण टेबल करतोय. आता रिअल अकाउंट आहे. काय म्हटलं. फर्निचर कम्स इन. रिअल कॅश सारखं आहे. कॅश कम्स इन तर फर्निचर कम्स इन आहे. डेबिट वॉट कम्स इन. रिअल अकाउंटचा डेबिटचा रूल वापरा. डेबिट वॉट कम्स इन. आणि इथं क्रेडिट द गिव्हन याच्यासारखंच आहे. इथं बँकेकडून लोन घेतलं होतं. इथं मंगेश ट्रेडरकडून ॲसेट घेतलेले आहे. क्रेडिट द गिव्हन. पर्सनल अकाउंट. हां डेबिट कुठलं. डेबिट फर्निचर. डेबिटचं कुठं तो येतं अकाउंट डेबिटेड. फर्निचर अकाउंट. आणि इथं क्रेडिट द गिव्हन. सो क्रेडिट द गिव्हन मंगेश ट्रेडर्स अकाउंट. मंगेश ट्रेडर्स अकाउंट. So here credit is given. Who gives? मंगेश ट्रेडर. मंगेश ट्रेडर इज गिव्हन. क्रेडिटर. लक्षात घ्या क्रेडिट केला तर तो क्रेडिटर आहे. याला आपण पैसे द्यायचे आहे. क्रेडिट केल्याचा अर्थ व्यक्ती क्रेडिटर. टर्ममध्ये झाले असेल बघा. हे बँक ऑफ इंडिया लोन हे पण बँक क्रेडिटर आहे. आपली देणं आपण बँकेला 10,000 देणं आहे. तिथं मंगेशला आपण 5,000 देणं आहे. लायबिलिटीज बघा अगोदरच्या टर्म आपण दिलेलं आहे. मंगेश ट्रेडर आपला क्रेडिटर आहे. त्याला आपण 5,000 रुपये देणार आहे. का आपण त्याच्याकडून फर्निचर उदाहरणं खरेदी केलेलं आहे. ठीक आहे. देन थर्ड ट्रान्झॅक्शन. आता आपण बँकेत पैसे भरल्याची नोंद केली होती. ओपन बँक अकाउंट बाय डिपॉझिटिंग रुपीज 5,000 2,000 वॉटर इट मे बी. आता इथे आपण बँकेतून पैसे काढल्याची एंट्री करूया. बँकेतून आपण पैसे काढले
विड्रू कॅश, विड्रू, ठीक आहे, विड्रू कॅश ₹2000 फ्रॉम बँक ऑफ, इथं सुद्धा लक्षात घ्या आपलं डिपॉझिट अकाउंट सुद्धा बँक ऑफ इंडियामध्येच आहे, डिपॉझिट अकाउंट सुद्धा बँक ऑफ इंडियामध्ये आहे, ठीक आहे. विड्रू कॅश म्हणजे बँकेकडून आपण कर्ज पण बँक ऑफ इंडियाकडून घेतलं आणि आपलं तिथं अकाउंट पण असणार आहे, अकाउंट असल्यामुळे मला बँक कर्ज देणारच नाही आहे. विड्रू कॅश इथं सुद्धा लक्षात घ्या कॅश कम्स इन आहे, कॅश आलेली आहे, कॅश कम्स इन, कॅश कम्स इन आणि कुठून कोणी दिली, बँक ऑफ इंडिया गिवन, बँक ऑफ इंडिया गिवन द कॅश. मगाशीच रूल इथे येणार लक्षात, इथं काय कॅश अकाउंट, कॅश अकाउंट, कॅश अकाउंट कोणतं, रिअल अकाउंट, कॅश अकाउंट रिअल अकाउंट, बँक ऑफ इंडिया, इथं बँक ऑफ इंडिया अकाउंट आहे लक्षात घ्या, इथं बँक ऑफ इंडिया लोन आहे, मगाशी बँक ऑफ इंडिया लोन होतं पहिल्या याच्यामध्ये, इथं बँक ऑफ इंडिया अकाउंट येणार, बँक ऑफ इंडिया पर्सनल अकाउंट, पर्सनल अकाउंट, कॅश कम्स इन डेबिट पहिल्यासारखंच आहे किंवा दुसऱ्यामध्ये पण तेच आहे, तर दुसऱ्यामध्ये फर्निचर कम्स इन होतं, इथे कॅश कम्स इन आहे, रिअल अकाउंट कम्स इन आहे, इथं ॲसेट कम्स इन होतं, ॲसेट कम्स इन होतं, रूल तोच आहे, डेबिट वॉट कम्स इन, इथं कॅश कम्स इन आहे, डेबिट वॉट कम्स इन, डेबिटचा प्रॉब्लेम कम्स इन म्हटलं की डेबिट वॉट कम्स इन, रिअल अकाउंट, डेबिट वॉट कम्स इन, आयदर कॅश ऑर एनी ॲसेट, whenever comes with a business, so that account is debited. आणि दुसरं बँक ऑफ इंडिया, क्रेडिट द गिव्हर, आम्हाला पैसे कोणी दिले, बँक ऑफ इंडियाने दिलेलं आहे, ठीक आहे, बँक ऑफ इंडियाला क्रेडिट द गिव्हर आहे ना, रूल आहे, क्रेडिट द गिव्हर द्या, क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन, कॅश अकाउंट आणि क्रेडिट बँक ऑफ इंडिया अकाउंट, BOI अकाउंट, बँक ऑफ इंडिया अकाउंट, बँक ऑफ इंडिया, ठीक आहे. देन नेक्स्ट 4, इथं आता लक्षात घ्या, इथं आपण एक लॉसचं घेऊया, गुड्स वर्थ ₹2000 डिस्ट्रॉयड बाय फायर. दुर्दैवाने काय झालं, आमच्या दुकानाला थोडी आग लागली आणि आगीमध्ये आमचा 2000च्या वस्तू काय झाल्या, जळून नष्ट झाल्या. गुड्स वर्थ ₹2000 डिस्ट्रॉयड बाय फायर, गुड्स वर्थ ₹2000 destroyed by fire, destroyed by fire. बघा इथं व्यवस्थित अर्थ व्यवस्थित वाचा, त्याचा अर्थ समजून घ्या, मग काय झालं, कुठले अकाउंट, हळूहळू आपल्याला त्या ठिकाणी येणार आहे. काय झालं इथं, 2000च्या वस्तू आपल्या आगीमध्ये नष्ट झाल्या म्हणजे आपला लॉस झाला, गुड्स लॉस्ट बाय फायर. तिथं काय होणार आहे, काय घटना झाली, इफेक्ट परिणाम काय झाला, तिथं आग लागल्यामुळं 2000 रुपयाच्या वस्तू आगीमध्ये जळून नष्ट झाल्या, बरोबर. म्हणजे गुड्स लॉस्ट बाय फायर, गुड्स लॉस्ट बाय फायर म्हणजे लॉस एक झाला, आणि लॉस झाला इथून आपलं काय होणार आहे, पण दुसरा इफेक्ट काय होणार आहे, गुड्स गोज आउट, गुड्स थोडे कमी झाले, लक्षात, गुड्स कमी होणार ना, आग लागली, आगीमुळे हे नुकसान झालं, लॉस बाय फायर येणार आहे, लॉस बाय फायर इफेक्ट झाला, अकाउंट लॉस बाय फायर असणार आहे, इथं गुड्स लॉस बाय फायर म्हणायचं नाही, लॉस बाय फायर येणार आहे. पण यामुळं लॉस बाय फायरमुळं काय झाले, गुड्स गोज आउट किंवा गुड डिस्ट्रॉयड म्हणून, गुड्स डिस्ट्रॉयड, गोज आउट मध्ये काय आपोआप गेलं नाही, गुड्स डिस्ट्रॉयड म्हणूया. लॉस वेगळं आणि डिस्ट्रॉय वेगळं. पहिलं कुठलं, लॉस, हे लॉस बाय फायरिंग, आणि गुड्स डिस्ट्रॉयड
का गुड्स ते कमी झाले. लक्षात घ्या, आगीमुळे असं शेवटी गुड्स कमी झाले. ज्यावेळी गुड्स जातात, गुड्स अकाउंटच्या आता इथं आपण गुड्स अकाउंट अजून आलं नव्हतं, पण अशा वेळी गुड्स अकाउंटच आपल्याला घ्यावं लागतं, कारण ते परचेस किंवा सेल्स नाही आहे. इथे काय झालं आहे, गुड्स गेलेले आहेत, गुड्स कमी झालेले आहेत. मग इथे गुड्स गोज आउट म्हटलं तरी चालेल किंवा गुड्स डिस्ट्रॉय म्हटलं तरी चालेल. इफेक्ट काय झाला, थोडक्यात गुड्स आपले कमी झाले, गुड्स गोज आउट किंवा डिस्ट्रॉयड. इफेक्ट दोन्ही द्या. डिस्ट्रॉयड काय कमी झाले, शेवटी गुड्स काय आले नाहीत, गुड्स कमी झाले. मग गुड डिस्ट्रॉयड बाय फायर, गुड डिस्ट्रॉयड अकाउंट वेगळी. मग ते गुड डिस्ट्रॉय शेवटी नंतर आपण बघू, ते आता काय एवढं लगेच आवश्यकता नाही आहे. ते कुठे कुठे ट्रान्सफर करायचे ते ट्रान्सफर एंट्री शेवट असणार आहे. आता आपण त्याची काय चर्चा करूया नको. इथं कुठला लॉस बाय फायर, लॉस बाय फायर, लॉस पण आहे, लॉस बाय फायर, लॉस बाय फायर अकाउंट, लॉस बाय फायर अकाउंटिंग. आणि इथं दुसरं कोणतं, गुड्स अकाउंट किंवा गुड्स डिस्ट्रॉयड अकाउंट. गुड्स डिस्ट्रॉयड अकाउंट किंवा गुड्स अकाउंट दोन्ही चालेल. लॉस आहे, लॉस म्हणजे कोणतं, एक्सपेन्सेसचे आता आपण उदाहरण दोन मागच्यात पाहिलेले आहेत. पेड वेजेस आहे म्हटलं, पेड सॅलरी म्हटलं होतं, ते एक्सपेन्सेस आहेत. डेबिट द एक्सपेन्सेस म्हटले. आणि कुठलं लॉसेस, लॉस, लॉस बाय फायर, सगळ्या लॉस कुठला होणार आहे, तर नॉमिनल अकाउंट असणार आहे, नॉमिनल अकाउंट असणार आहे. आणि हे रिअल अकाउंट असणार आहे. गुड्स गेलेले आहेत, इथे लक्षात घ्या. लॉस म्हणजे कोणता, डेबिट ऑल लॉसेस. इथे एक्सपेन्स म्हणते, लॉस म्हणे आपण. अगोदरच्या डेबिट द एक्सपेन्सेस म्हटलं होतं, इथं डेबिट द लॉसेस, डेबिट ऑल लॉसेस किंवा डेबिट द लॉसेस, डेबिट ऑल लॉसेस. अँड रिअल अकाउंट इथं क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. लॉस, डेबिट ऑन लॉसेस म्हणजे काय, कुठला लॉस झालाय, लॉस बाय फायर. पण अकाउंट डेबिट कुठलं करायचं, लॉस बाय फायर, लॉस बाय फायर अकाउंट